शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. अहिल्यानगर संभाजीनगर रोडवर हे हॉटेल झालेलं आहे. कशी झाली मग? भारी झाली का? रुपये तुझी भारी झाली. फुगडे खेळले का दिंडीत? वय रे, फुगडे खेळले का? नाही. आवरून चाललेलो आहोत जरा बाहेर. वातावरण आहे ना खूप असं पावसाचं झालंय पहा. 2 दिवसापासून तर सारखा पाऊस सुरू होता, रिमझिम रिमझिम. थांब रे, तू काय थांब. घरी जायचं फिरायचं झालं का? चला आता आम्ही चाललोय एक पेशंटला भेटायला. भाचीची डिलिव्हरी झाली, तिकडे चाललोय. तर मैत्रिणींनो, आज संध्याकाळी 5 वाजता केलेला आहे व्हिडिओ चालू. तर आज व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे, तर हे नक्की व्हिडिओ स्किप न करता पहा. तर आम्ही आता 5 वाजता चाललेलो आहोत जरा बाहेर. पेशंटला पण भेटायचं आणि एका ठिकाणी पण आम्हाला भेट द्यायची आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. नव्या पुलावरून घे ना, चालू झालंय. गाडी तर लई स्वच्छ झाली रे, मस्त धुतली गाडी तुम्ही. पहिलवान लय कामाचे आहेत आपले, हे की नाही? कामाचे पहिलवान लई. कुठं बसतो? दिंडीने दमले ना तुम्ही. हे ना बाटली ठेवायची, पाण्याची बाटली. राहू दे ना. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना आमच्या भागामध्ये पहा खूप अशा राजस्थानी गाया चालण्यासाठी राजस्थानी लोक येत असतात. आणि आज मुलं खूप दमले होते, त्यांच्या शाळेत हे ना दिंडी होती. तर ऋग्वेदला गाडीत बसल्यावरच लगेच झोप यायला लागली. तर ऋषांक हसत होता त्याला पाहून, पण ऋषांकला पण खूप झोप लागत असते पहा. तर आज बसलाय छान असा. तर बाळंतिणीला इथं खाऊ घ्यायला उतरले होते पोरं. तर हा फाटा आहे, फाट्यावर आम्ही आलोय आता. कोपऱ्यात बसला तू, उठ. थंडी वाजली का तुला? दादूनी तर सक्षम झोपच घेतली. आता आलो आता आम्ही इथं नेवासा फाट्यावर. बस खाली. तर इकडं हा शेवगाव रोड आहे बरं का. आणि पाठीमाग रोड जातो तो नेवासा, ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, तर ते मंदिर आहे तिथं. नेवाशाला नाही जायचं आपल्याला, इथंच जायचं. इथंच आहे ते दवाखाना आहे काहीतरी, गर्भांकुर हॉस्पिटलला जायचं ना आपल्याला बाळ बघायला. नाही, घरी जायचं. घ्यायचंय का बाळ मांडीवर? घे ना. खुश आहे का पूजा मग? पेढे खावा लागतील मग पप्पाकडून. जिलेबी नाही खायची, पेढे खायचे आता. लक्ष्मी आली ना. तर हा माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि त्याच्या मुलीला बाळ झालेलं आहे. तर आम्ही भेटायला आलो होतो, तर त्याला पेढे मागितले. काय मग धनाची पेटी घेऊन आली का बेटी? बाहेर आहे ना पाऊस सुरू झालेला आहे बरं का. थंड पाऊस आहे, एकदम थंडगार असा आहे ना. तर आम्ही आता इथं थांबलेलो आहोत अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील ड्रीम रिसॉर्टवर. तर याचं नुकतंच ओपनिंग झालं आहे पहा. खूप सुंदर असं 3 स्टार हॉटेल आहे. तर आम्हाला पाहायचं होतं, तर आम्ही गेलो आतमध्ये. खूप पाऊस असा सुरू होता. तर रिलेटिव्ह आहेत बहिणीच्या तिकडचे, तर म्हटलं चला आपण पण भेट देऊया. नवीनच हॉटेलची ओपनिंग झाली बरं का. आणि आम्ही जेवायला आलो इकडं. वर जायचं बाहेर आहे ना खूप पाऊस सुरू आहे सध्या.
अरे बापरे, आज पाहिलं होतं का? सावकाश सावकाश. चला चला चला. वा, अरे पायऱ्यावरून यायला किती भारी होतं ना. हॉटेलचे जे ओनर आहेत ना, तर ते विठ्ठलाचे खूप भक्त आहेत आणि इव्हिनिंगची आरतीची त्यांची तयारी सुरूच होती पहा. आणि आम्ही गेलो तर मग त्यांनी ज्योतीला श्यामलाच आरती करायला लावली विठ्ठलाची. तर खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे हे, तर नवीनच पाहायला मिळालं आणि खूप हेल्दी असं जेवण आहे पहा इथं. तर आपण अजून ते खाल्लेलंही नसेल तर इतकं इथं हेल्दी जेवण आहे. तर हे ओनर आहे, त्यांचा मुलगा आहे हा. तर आम्ही गप्पा मारत होतो पहा. ओपनिंग झालंय, तर या बायांचं हॉटेल आहे पहा. तर विठ्ठलाची आरती केली छान मस्त आणि आता जाणार आहोत जेवण. हॉटेलचं थाटबाट पाहून ना अगदीच डोळे दिपून टाकणारं दृश्य होतं पहा. आणि इथं स्टार्टरमध्ये सुद्धा नवीनच हेल्दी रेसिपी आम्ही सांगितलेली होती, कमळाच्या खोडाचे स्लाईस. तर हे पनीर चिलीसारखे त्यांनी आम्हाला बनवून दिलेले होते. तर खूपच हेल्दी आणि खूपच सुंदर होते पहा ते पण. त्यानंतर डिनरसाठी आम्ही ऑर्डर केलेलं होतं गार्लिक चपाती आणि पनीरची भाजी. तर हे पण जेवण खूप हेल्दी खूप सुंदर असं होतं पहा बरं का. त्यानंतर मुलांना मिळालेली आहे चॉकलेट आईस्क्रीम आणि आम्हालाही आईस्क्रीम आलेली आहे पहा कोकोनट. तर हे खूपच नवीन आणि खूपच सुंदर खायला मिळालं पहा आम्हाला. ड्रीम रिसॉर्ट खूप सुंदर असं आहे. सर्व जेवण इथलं हेल्दी आहे, यामध्ये मैदा किंवा असा थोडाही लवलेश नाही पहा. आणि सुंदर अशी आमच्या हातून आहे ना इथं विठ्ठलाची आरती करण्यात आली. तर आता जेवण झालंय, आता बिल पे करतात. तर उद्या आहे आषाढी एकादशी आणि आज ज्योतिष आमच्या हातून इथं विठ्ठलाची सुंदर अशी आरती झाली. तर पेड्यांसाठी ना 100 रुपये ठेवले होते मुलांनी. आणि नवीन रिलेटिव्ह आल्यावर तर ते सुंदर अशी खातिरदारी करतात. तर आता आम्ही तर ह्या हॉटेलचे जे मालक आहेत ना, ते आपल्यासारख्या सामान्य माणसातूनच इतकं मोठं रिसॉर्ट त्यांनी उभा केलंय पहा. तर खूप आनंद वाटतो. खालच्या मजल्यावर आहे ना खूप मोठा असा हॉल आहे. तर इथं वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी इथं खालच्या मजल्यावर एवढा मोठा हॉल बनवलेला आहे पहा. खूप सुंदर सजावट आहे हे हॉलची. आणि दुसऱ्या मजल्यावर हॉटेल आणि तिसऱ्या मजल्यावर हेलिपॅडसुद्धा आहे. तर अजून या हॉटेलचं काम सुरूच आहे. तर खूप सुंदर असं होणार आहे, हे 5 स्टार हॉटेल होणार आहे. तर आम्ही इथं आहे ना मस्त असे फोटो सेशन पण केलं आहे. खेडेगावामधला आणि सामान्य माणूस असे मोठे मोठे स्वप्न पाहतोय. तर आपणही दाद दिलीच पाहिजे ना या स्वप्नांना. तर मैत्रिणींनो चला, आता पाऊस उघडलेला आहे आणि तुम्हाला दाखवते बाहेरून या हॉटेलचं दृश्य. तर हे काचेमधलं आहे, लिफ्ट आहे पहा. लिफ्टमधून जाताना ना संपूर्ण असा परिसर दृष्टीस पडतो आणि संध्याकाळच्या वेळी तर खूपच सुंदर असं दृश्य होतं पहा इथं. चला तर मैत्रिणींनो, आज व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप सुंदर असं 3 स्टार हॉटेल आमच्या भागामध्ये झालं आहे. तर नक्की भेट द्या बरं का. तुम्ही जर आपल्या भागातून व्हिडिओ पाहत असाल ना, तर अहिल्यानगर
संभाजीनगर रोडवरील या हॉटेलला नक्की भेट द्या. खूप सुंदर आणि खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला येणार आहे. तिथला स्टाफही खूप छान आहे पहा.